नुसतं टेन्शन, टेन्शनच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. हसत खेळत आपण थोडं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. डोळ्यात कुठंतरी खुपतय, कुठंतरी डोळ्यात माती जाते 3 वाटेची. काय होतंय, कसंही होतंय, एकाएकी करंट कसा लागतोय काय माहिती. खायचं दात वेगळं आणि दाखवायचं वेगळं. तर दाखवायचं दात पांढरं शुभ्र, खायचं दात पिवळं पिवळं. काय करायचं आणि काय नाही. माझं डोकं नुसतं ही असं नुसतं फुटाय झाले, फुटाय. मला वाटतं त्या येड्याच्या दवाखान्यात जाऊन इस्पितळात जाऊन बसली तिथं बरं होईल. ते येड्याच्या नादानं उशी शानी तर बन, पण ह्या घरात राहून मी शानी नाही बनणार. लय टेन्शन आलंय डोक्याला. आज गेले तर जनावराकडे ह्यांनी, आणि जनावराकडे बी जाऊ द्यात, जायचं बी काय नाही. पण आज मला जागा नुसती उचलूनच टाकायला लागली. असं करमनाचं लय उदास उदास वाटायला लागले. म्हणजे काय करावा काय नाही काय समजच ना झालंय मला. आणि सगळ्यांनी प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ ती पण मला समजना. लय काना मागं घालवायचा प्रयत्न करते मी, पण तरी पण द्यावंसं वाटतं उत्तर. बरोबर आहे तुमचं, तुमचं सगळ्यांचं बरोबर आहे. रविवारी मटण आणलं, केलं, खाल्लं, बरोबर आहे. पण आम्हाला खा म्हणतील तर बरं ना. मग आणलं नवऱ्यानं दुसऱ्या दिवशी जाऊन, भले सोमवार होता आणलं. आणि आमच्यात पहिल्यापासूनच त्यांनी सोमवार बिमवार काय पाळत नाहीत. आणलं, केलं, खाल्लं, मस्त आज सकाळपर्यंत कडवून खाल्लं. आम्ही तर का बोलू काय हो. नुसतं त्याचं खाऊन काय होणार आहे, सोनं होणार आहे पोटात. मग काय करायचं. यांनी बी रागा रागा 1 किलो आणलं मटण, त्यांनी बी मस्त 1 किलो आणलं होतं. केलं स्वतःच खात बसले की, करून उतरून घरात नेऊन. आम्ही कामात आता होतंय करतोय म्हणल्यानंतर कामात आम्ही आमच्या पाक उशीर झाला मला. तरी मी आपण कढईभर कारल्याची आमटी केली. सकाळ खाल्ली, सांच्या सकट खाल्ली. पण त्या मटणाला आम्ही नवरा बायकोनं बोट बुडवलं नाही. बोट असं बुडवलं नाही आम्ही. नवऱ्याच्या मनात काय आलं काय माहिती. दुसऱ्या दिवशी सकाळपारी जाऊन मटण घेऊन आलं. होता मस्त काल सोमवारच खाल्लं. आज सकाळी पण आता खाल्लंय. आम्ही पण दिलं की, त्यांनी जसं लेकरासनी बोलवलं मिठाचं जसं काढून दिलं तर आम्ही पण दिलं की लेकरासनी मग मिठाचं. आणि आता कसं ती म्हणते की आपण पण 2 घ्यायला आणि 2 द्यायला शिकलंच पाहिजे. आणि शिकलंच पाहिजे, बरोबर आहे. नुसत्या दुसऱ्यांच्या घेऊन बसायचं नाही. आपण सुद्धा द्यायला शिकलंच पाहिजे, बरोबर आहे. मी आजपर्यंत स्वतःच्या मनाला खात होती, स्वतःला टेन्शन घेत होती. आणि नाही जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपोआप टेन्शन येतच. घरात एकाचं तोंड इकडं, एकाचं तोंड तिकडं म्हणल्यानंतर टेन्शन येतच. ज्या घराला आपण एकत्रित असं एकट्ठा करून ठेवण्याचा प्रयत्न करतो, ती घर जर असं लुटत लुटत चाललं तर टेन्शन येतच. मस्त रागाच्या भरात आपणही काय थोडं चुकीचं केलं. हा, त्यांनी आणलं म्हणून त्यांच्यावर कुरकू आणून सोमवारी आम्ही पण काल खाल्लं. हा, मग त्यांचं चुकलं, आपलं पण चुकलंच की, बरोबर आहे की. पण त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी प्रयत्न कुठंतरी आशान ताळ्यावर नाही मला वाटतं ते जास्त जास्त चालू आहे. ती म्हणते ती की ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा, तसं चालू आहे. कुणाचं कर्म काय, कुणाचं काय देवालाच माहिती. मागच्या जन्मीच असतेल ती आज फेडायचं यायला लागलंय.
म्हणजे करावं तरी काय आणि करावं नाही काय ही समजना. कारण आज नुसती जागा का नाही असं बसूच वाटना, कुठं बसल तिथं उदास, जिकडं बघल तिकडं उगाच कसं तरीच वाटतंय आणि मनच लागना, कुठल्याच गोष्टीकडे मन लागना. एवढा संतापन, एवढं टेन्शन आणि एवढं ही ह्या 4-5 महिन्यात, ह्या 2-4 महिन्यात तर प्रमाणापेक्षा जास्त चाललंय. आणि क्षणोक्षणी मला तर आत्याचं ध्यान येतं. क्षणोक्षणी आत्या असते तर ही निस्तराय आलंच नसतं आणि एवढं रामायण महाभारत घडणारच नाही. आत्या एकाला एक येता एकाला एक केलंच नसतं. आत्याने एक ह्याला दिली असती, एक त्याला दिली असती, जागच्या गार केलं असतं. आता गार कुणाला करायचं, कोण द्यायचं कुणाला एक एक. हे असं असतंय घरात. ज्यावेळेस जाणतं माणूस नसतं का नाही, ज्यावेळेस मोठं माणूस नसतं का नाही, त्यावेळेस घरात असं चालू असतं. काय करायचं, त्यांच्या मर्जीनुसार जरी आपण वागलं तरी पण असंच चालू आहे, आणि नाही जरी वागलं तरी पण असंच चालू आहे. आणि सगळ्यांना वरून पूनम नालायक दिसती. का दिसती, कशी दिसती माहिती नाही. का मी जास्त बोलती, माझ्या पोटात मळ नाही, मी जी इथं येईल ती वकून टाकती, म्हणून मी तुमच्या नजरेत वाईट सगळ्यांच्या. असू द्या, ज्याला कुणाला काय समजायचंय ती समजा. इथं म्हणते ते की आपलंच नाही धडण लोकाला काय या विकड, तसं माझी गत होऊन बसली. त्यामुळे ज्याच्यासाठी आपण जीव लावतो, ज्याच्यासाठी इतकं करतो, त्यालाच आपली दयामाया येत नाही. आता दुसरे कोणाकडून करणं अपेक्षा तर कशाला ठेवायची आपण, बरोबर आहे का नाही. आणि सगळं जाऊ द्या, कामाचं जाऊ द्या, सगळं जाऊ द्या. काम एक कमी करल, एक जास्त करल, कामाचं काय विषय नसू द्या, पण माणसाने घरात व्यवस्थित राहायला पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा तुम्हीच. हा, घरामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे का नाही, का सतत भांडण करायचं. मला तर ही पटत नाही, पण काय करायचं. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून असं गिळत बसतोय आपण. त्याचा काहीच फरक पडत नाही. आपण इकडे टेन्शन मध्ये, तिकडे ती आनंदात. मग काय करावं आणि काय नाही ती मला तर समजत नाही. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू असतं काय नसतं कुणाला समजाय कारण नाही. एखाद वेळेस भडा 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 मग वकून टाकते ती. मग त्यावेळेस तर कळतंयच की आपल्याला. समोरासमोर बसावा, दोघातलं वादविवाद मिटवावतं. कुणाच्या मनात काय आहे, कुणाच्या मनात काय आहे समजून घेतल्याशिवाय कळणार कसं. हे असं पाठीमागनं डावपेच करत राहायचं शत्रूवर केल्यासारखं. काय करायचंय ते करू दे. आता नशिबात जे आहे ती पुढे येईल, ते आता वार झेलत राहायचं आपण.